हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। उद्धव ठाकरेंनी घेतली राज ठाकरेंची भेट। महापालिका निवडणुकीतल्या युतीबाबत दोघांमध्ये तब्बल 2.5 तास खलबतं। 2 ऑक्टोबरला दसरा मेळाव्यात युतीची घोषणा। ठाकरे बंधूंमध्ये युती झाली तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतनं बाहेर पडण्याची शक्यता। राज ठाकरेंसोबतच्या युतीला विरोध झाल्यास उद्धव ठाकरे बाहेर पडणार अशी माहिती। शिवाजी पार्कवर ठाकरेंचा आवाज घुमणार। उद्धव ठाकरेंच्या पक्षाला दसरा मेळाव्याची परवानगी, तर राज ठाकरे मंचावर दिसणार का याचीही उत्सुकता। ओबीसी उपसमितीच्या बैठकीत छगन भुजबळ आक्रमक। भुजबळांनी आक्षेप घेतल्यावर जीआरचं 2दा वाचन। बैठक संपल्यावरती नाराज भुजबळ नाशिकला रवाना। बारामतीमध्ये ओबीसी एल्गार मोर्चा काढण्याप्रकरणी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह 14 जणांवर गुन्हा। मोर्चाला परवानगी नाकारली असतानाही काढलेला मोर्चा। बिहार पाठोपाठ देशभरात एसआयआर राबवण्यात येणार। 30 सप्टेंबरपर्यंत एसआयआरची तयारी पूर्ण करावी। केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश। आंदेकर टोळीवरती आयुष कोमकरच्या हत्येप्रकरणी कारवाई। 11 जणांवरती मकोका अन्वय कारवाईसाठीचा प्रस्ताव पुणे पोलीस आयुक्तांकडून मंजूर। बीडच्या माजी उपसरपंचांची कला केंद्रातल्या नर्तिकेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या। घातपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप, तर नर्तिकेला 3 दिवसांची पोलीस कोठडी। महाराष्ट्रातले सुमारे 100 पर्यटक नेपाळमध्ये अडकले। पर्यटकांना सुखरूप परत आणण्यास प्राधान्य। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती, तर भारताकडून नेपाळच्या बॉर्डर सील। नेपाळनंतर आता फ्रान्समध्येही हिंसाचार उफाळला। पगार आणि पेन्शनला कात्री लागल्यानं संतप्त झालेले नागरिक रस्त्यावर। प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नमस्कार, मी ज्ञानदा कदम। ओबीसी उपसमितीची पहिली बैठक आज पार पडलेली आहे आणि यावेळेला चंद्रशेखर बावनकुळे, छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांच्यासह उपसमितीतील सर्व सदस्य उपस्थित होते। यावेळच्या बैठकीमध्ये छगन भुजबळ काहीसे आक्रमक झाले। भुजबळांनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर जीआरचं 2 वेळेला वाचन केलं गेलं। कुणबी नोंदींसंदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर सरकारनं काढल्यानंतर त्यावर मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं चित्र दिसलं। कुणबी नोंदींसंदर्भात काढलेल्या जीआरमुळे ओबीसींना फटका बसेल असं मत छगन भुजबळांनी व्यक्त केलं। दरम्यान ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये अशी भूमिका ओबीसी नेत्यांकडून या बैठकीत मांडली गेली। तरी ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून कुणबीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही, पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये, कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी, अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय करणार नाही आणि मराठा समाजामध्ये ज्या कुणबी नोंदी आहे त्यांच्याबद्दलही जो स्पष्टता आहे त्याबद्दलही कुठलाही चुकीचा निर्णय होणार नाही। या समितीचा ओबीसीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचा संपूर्ण विश्वास मुख्यमंत्र्यावर आहे। महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीचा विश्वास देवेंद्र फडणवीसजीवर आहे, त्यामुळं कुठलाही ओबीसीवर अन्याय होणार नाही याचा मला विश्वास आहे। कुणी जर म्हणत असेल मी अमुक मोठा आहे, मी तमुक मोठा आहे, मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो, मी तमुक होतो, अमुक होतो, तर बळी पडून जरंग्यासारख्या वृत्तींना घाबरून कोणी प्रमाणपत्र देऊ नये आणि तेच डर मिटवण्यासाठी आज आम्ही आलो होतो। आणि ते डरच्या संदर्भानं म्हणजे जसं एखादा आजार येतोय शेतीवर,
पिकावर त्यावेळेस जसं फवारणी केली जाते त्या प्रकारच्या डरची फवारणी आम्ही आज माननीय महसूल मंत्री महोदयांकडून करून घेतलेली आहे. मनोजला हे माहित असायला पाहिजे. मनोज कसं आहे माहित आहे का, मनोज स्वतःचे धंदे जेलचे असतील रे बाबा. अरे रेतीची बरास मोजायचे धंदे सगळ्याचे नसतात. त्याच्यासाठी फुले शाहू आंबेडकर वाचावं लागत असतं रे. त्याच्यामुळं मनोजचे धंदे रेती टिप्पर आणि काय काय असतंय. त्याच्यामुळं त्याला जेलची हवा. मनोजला त्या पोलीस अधिकाऱ्यांना जी मारहाण झाली होती ना त्या प्रकरणाला सोडणार नाहीत. आणि कोणतंच प्रकरण ज्याच्यामध्ये हिंसा आहे, ज्याच्यामध्ये एसटी महामंडळातील बसेस फोडलेल्या आहेत, असं एकही प्रकरण गॅरंटी देतो, डंके की चोट पे सांगतो, एक प्रकरण तर मागे घेऊन दाखवू द्या. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांना नावानिशी न्यायालयामध्ये बोलवण्याची विनंती करू. आणि बातमी आहे यानंतर ठाकरे बंधूंच्या पुनर्भेटीची. जवळपास 20 वर्ष एकमेकांचे राजकीय वैरी राहिलेले ठाकरे बंधू गेल्या 3 महिन्यात 4 वेळा भेटल्यात. आधीच्या 3 भेटी या कौटुंबिक आणि भावनिक असल्या तर यात झालेली 4थी भेट मात्र 2 भावांच्या राजकीय वाटचालीतील नवा टप्पा ठरण्याची शक्यता आहे. कारण ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमधील बहुप्रतीक्षित राजकीय युतीचा रोडमॅप या भेटीमध्ये तयार झाल्याची चर्चा आहे. सर्वात हाय व्होल्टेज भेट, राजकारणाला कलाटणी देणारी भेट. शिवतीर्थावर ठरलं, शिवाजी पार्कवर घोषणा. ठाकरेंच्या युतीची 2 ऑक्टोबरला घटस्थापना. अखेर महाराष्ट्राची प्रतीक्षा संपली. गेली 2 दशकं जे शिवसैनिकांच्या मनात होतं ते 2 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर जाहीर होणार आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार. अधिकृत घोषणा दसरा मेळाव्यात होणार आहे. आणि हा निर्णय झाला तो उद्धव राज ठाकरेंच्या भेटीत. आज सकाळी महाराष्ट्राच्या नजरा लागल्या होत्या त्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर. अचानक झालेल्या या भेटीनं सगळं राजकारण ढवळून निघालं. तब्बल 3 तास दोघे भाऊ चर्चा करत होते आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय झाला तो युतीच्या अधिकृत घोषणेचा. राजकीय वरिष्ठ सूत्रांनी जी आपल्याला माहिती दिलेली आहे, शिवसेना ठाकरे गट असेल किंवा मनसे यांच्याकडनं आपल्याला माहिती मिळालेली आहे, त्यानुसार येणाऱ्या नवरात्रीमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीचे घट बसणार आहेत आणि येणाऱ्या दसरा मेळावा म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येऊन अधिकृत युतीची घोषणा करणार असल्याची माहिती जी ती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे. बुधवारच्या भेटीत उद्धव ठाकरेंसोबत होते संजय राऊत आणि अनिल परब, तर राज ठाकरेंकडून बाळा नांदगावकर. त्यामुळे ही भेट व्यक्तिगत नाही तर राजकीय होती हे स्पष्ट दिसत होतं. पण अजून तरी नेते बोलायला तयार नाहीयेत. त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता. बरं काहीही राजकारण नव्हतं. बरं सत्य असं आहे, बरं मावशींना भेटायला, पुन्हा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईंना भेटायला आज उद्धवजी राजसाहेबांच्या घरी गेले. जी काय मागच्या 3-3.5 वर्षात या लोकांनी वाट लावलेली आहे, भ्रष्टाचार आणि नगरसेवक चोरी, मतं चोरी, या सगळ्यात महाराष्ट्रातली लोक वैतागलेली आहेत आणि या दोन्ही भावांकडनं प्रचंड अपेक्षेने पाहतात. आणि मला असं वाटतं की ही महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट असेल की आज या दोघा भावांनी किमान सुरुवात केलेली आहे आणि याचा जो काही शेवट असेल तो महाराष्ट्राच्या विकासाचा असेल, मराठी माणसाच्या हिताचा असेल, एवढं तुम्हाला खात्रीने सांगतो. बुधवारच्या भेटीनं महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या अंकाची सुरुवात झाली आहे. सगळ्या युती आघाडी महाराष्ट्रानं पाहिल्या. आता ही नवी युती कोणाचं समीकरण बिघडवणार आणि कोणाचं घडवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर गेली जवळपास 2 दशकं या दोनही भावांमध्ये कमालीचा दुरावा होता. पण 5 जुलैच्या मराठी संदर्भातल्या विजयी मेळाव्यात हे दोन्ही भाऊ एकत्र आले, ज्याची झलक महाराष्ट्रानं अनुभवली. आणि हेच दृश्य महाराष्ट्राला पुन्हा एकदा दसरा मेळाव्यात पाहायला मिळणार का, याची आता चर्चा सुरू झाली आहे.
शिवाजी पार्क मैदानासोबत एक नातं आहे. छत्रपती शिवाजी पार्क म्हणजे ठाकरे, दसरा मेळावा म्हणजे ठाकरे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू भगिनींनो, मातांनो, बांधवांनो, हे बाळासाहेब ठाकरेंचे शब्द कानावरती पडले की शिवाजी पार्कात शिवसैनिकांचा एकच आवाज घुमायचा. हे सांगण्याचं निमित्त आहे ठाकरे बंधूंच्या युतीचं. दसरा मेळाव्यात दोनही ठाकरे एकाच मंचावर एकत्र दिसतील अशी माहिती आहे. त्यामुळे 2005 सालच्या दसरा मेळाव्यातला एक फोटो पुन्हा एकदा चर्चेत आलाय. कारण राज ठाकरे शिवसेनेतनं बाहेर पडण्यापूर्वीचा हा दसरा मेळावा होता. व्यासपीठावरती बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या शेजारी त्यांचे दोन्ही वाघ म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे पाहायला मिळतात. आता 2